जगण्याशी व्हावी आता फुल टू दोस्ती, टेंशन को मारो गोले बदलो ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. श्रोते हो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर आता ऐकूया कार्यक्रम वन्ही तो चेतवावा. देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती. ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीतं समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया. संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर, समन्वयक शीतल कापशीकर, विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी, ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई, हार्मोनियम सुकृती खडकेकर, तबला मंथन गुरव, खंजिरी समर्थ ओव्हळ, घुंगरू श्याम चौधरी, टाळ हरिओम पटाईत, गीत सबसे उंची विजय पताका, गायन श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित विद्यालय चिखलीचे विद्यार्थी, निरूपण निवेदिका कवयित्री वृंदा गोसावी. ऐकूया पद्य सबसे उंची विजय पताका. वन्ही तो चेतवावा, वन्ही तो चेतवावा. श्रोते हो नमस्कार. वन्ही तो चेतवावा या कार्यक्रमात आपण भारताची गौरवगीते ऐकत आलो आहोत. या शृंखलेतील आजचे गीत आहे सबसे ऊंची विजय पताका. आपली राष्ट्रभाषा हिंदी या भाषेत या गीताची रचना केली आहे, पण आपण त्याचे निरूपण मात्र मराठीत ऐकणार आहोत. भारताचे गुणगान आणि भारताचे कौतुक हा प्रत्येक भारतीयाचा अस्मितेचा भाग आहे. बरोबर आहे ना? भारताचा निसर्ग आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडून मिळणारा संदेश केवळ अवर्णनीय आहे. पाहुयात कवीने पहिल्या 2 ओळींमध्ये काय सांगितले आहे ते. सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा, सबसे ऊंची विजय पताका लिए हिमालय खड़ा रहेगा, मानवता का मान बिंदु यह भारत सबसे बड़ा रहेगा. बघा श्रोते हो, कवी असे सांगू इच्छितात की भारतातील हिमालय हा आपला मुकुटमणी आहे. पटतंय ना? सर्वात उंचीवरचे याचे शिखर आणि त्यावर आपली विजय पताका म्हणजेच आपला तिरंगा, आपला ध्वज आपल्या विजयाचे प्रतीक आहे. हा हिमालय आपल्याला मानवता शिकवतो. प्रत्येकासाठी तो कणखरपणे उभा आहे. प्रत्येकाचे तो रक्षण करतोय. आपण सगळ्यांच्या रक्षणाकरता सदैव उभे राहिले पाहिजे अशीच जणू तो शिकवण देतो. आणि ही मानवताच आपल्या देशाला सर्वाधिक सन्मानित बनवते आणि आपल्या देशाची एक वेगळी ओळख निर्माण करते. प्रत्येकाने हिमालयासारखे कणखर असावे हेच कवीला कदाचित या 2 ओळींमधून सांगायचे आहे. पुढच्या 2 ओळी काय आहेत ते पाहूया.
विंध्या की चट्टानों पर रेवा की यह गति तूफानी शत शत वर्षों तक गाएगी जीवन की संघर्ष कहानी. श्रोते हो, आपल्या देशात पश्चिम मध्य भागात प्राचीन गोलाकार पर्वतांची एक मालिका आहे आणि ही पर्वतांची मालिका म्हणजेच विंध्याचल होय. हे त्याचे भौगोलिक वर्णन झाले, भौगोलिक महत्त्व झाले. ऐतिहासिकदृष्ट्या हे पर्वत उत्तर आणि दक्षिण भारताचे विभाजक मानले जातात. या पर्वतांवरून अनेक नद्या गतिमान होतात. या नद्यांचे पाणी एक पवित्र तीर्थ आहे. वर्षानुवर्ष या नद्यांची तुफानी गती आणि त्यांच्या गतीमध्ये असणारी त्यांच्या संघर्षाची कहाणी लोक कथन करत आहेत, अशी कल्पना कवीने या 2 ओळींमधून केली आहे. भक्कमपणे उभा असलेला हिमालय आणि उत्तर दक्षिण दिशांचा दुवा असलेली विंध्य पर्वतांची रांग आपल्या देशाचे सौंदर्य अधिक खुलवते. पुढच्या ओळींमध्ये कवी काय म्हणतायत पाहूयात. इसके चरणों में नत होकर हिंदू महोदधि पड़ा रहेगा, जिसकी मिट्टी में पारस है स्वर्ण धूली उस पंग भूमि की. हिमालयाच्या पायाशी महासागर त्याचे चरण स्पर्श करत आहे. किती सुरेख कल्पना आहे पहा. दुसऱ्यांसमोर नतमस्तक होणे हा आपला संस्कार आहे, ही आपली संस्कृती आहे. हा महासागर या हिमालयाच्या कणखरपणाचा साक्षी आहे. आपल्या देशाची शान असलेला हिमालय आणि निसर्गाला सुंदर बनवणारा हा खळाळता प्रवाह देशाच्या समृद्ध निसर्गाची साक्ष आहे. श्रोते हो, इथल्या मातीत परीस आहे आणि या परीस स्पर्शाने इथल्या मातीमध्ये सोन्यासारखे पीक उगवते. ही सुवर्णभूमी आपल्यासाठी एक समृद्ध भूमी आहे, असे कवी या ओळींमधून सांगू इच्छितात. पुढे काय म्हणतात बघूया. पंच नदों के फव्वारों से सिंची बहारे पुण्यभूमि की, पंच नदों के फव्वारों से सिंची बहारे पुण्यभूमि की, शीर्ष बिंदु श्रीनगर सिंधु तक सेतु बंधु भी अड़ा रहेगा, भारत सबसे बड़ा रहेगा, भारत सबसे बड़ा रहेगा. पंचनद काय आहे ही संकल्पना. पंचनद ही एक अशी जागा आहे जिथे 5 नद्यांचा संगम होतो. कोणत्या आहेत या 5 नद्या? यमुना, चंबळ, सिंध, कुवारी आणि पहेज या त्या 5 नद्या होत. यालाच महातीर्थराज असेही म्हटले जाते. या नद्यांचे पाणी या पवित्र भूमीचे सिंचन करते, या पवित्र भूमीवर बाग फुलविते, उजाड जमिनीला हिरवेगार बनवते. आणि म्हणूनच कवीचे म्हणणे आहे की या नद्या आपल्या माता आहेत. ही पुण्यभूमी या नद्यांमुळेच सुजलाम सुफलाम झाली आहे. देशाचा सर्वोच्च बिंदू, आपल्या देशाचा स्वर्ग म्हणजेच आपले काश्मीर. या काश्मीरपासून सिंधू नदीपर्यंत एक सेतू निर्माण झाला आहे आणि हा सेतू या निसर्गातील घटकांना बांधून ठेवण्याचे काम करतो आहे आणि आपल्या राष्ट्राला अधिकाधिक वरच्या स्तरावर घेऊन जातो आहे. किती सुरेख आणि छान कल्पना कवीने केलेल्या आहेत, ज्या वास्तविक आहेत.
तर चला श्रोते हो, ऐकूयात हे गीत सबसे ऊंची विजय पताका. सारी 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 सा नि सारे सारे सरी नि सारे सारे सरी नि सारे सारे सरी दपदनी दपदा दपदनी दपदा दपदनी दपदा सारी 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 सारे सारे सरी दपदनी दपदा रे बाबा सा 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 रे ग म
वन्ही तो चेतवावा वन्ही तो चेतवावा